नमस्कार, मी आशा सेविका अर्नाळामधून बोलते। आमच्या बीएलओ कामावर आम्हाला सक्ती केली जाते आणि मी कमी शिकलेली असल्या कारणाने मला ते बीएलओचं काम जमत नाही। भारतीय कम्युनिस्ट पक्ष वसई तालुका काउन्सिलने प्रशासनाकडे निवेदन देत आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांना बीएलओ म्हणून नेमण्याचे आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। पक्षाचे वसई तालुका नेते तहसीलदार दीपक गायकवाड यांना पाठवलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीप्रमाणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026 अंतर्गत आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना मतदार यादीच्या घरभेटी, कागदपत्र पडताळणी व इतर निवडणूक विषयक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक आरोग्य सेवा व मातृ शिशु आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। निवेदनात म्हटले आहे की आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांची मुख्य जबाबदारी मातृत्व व बाल आरोग्य, साथीचे रोग प्रतिबंधक, लसीकरण व आरोग्य जनजागृती या संवेदनशील कामकाजावर आहे। या तळागाळातील महिला आरोग्य कामकाजात दिवस रात्र उपलब्ध राहून योगदान देतात। अशा वेळेस त्यांना निवडणूक कामात जोडणे आरोग्य सेवेला दुय्यम ठरणारे आणि महिलांवर अनावश्यक दबाव वाढवणारे असल्याचे पक्षाचे मत आहे। पक्षाने ही दावा केला की निवडणूक विभागातील काही कर्मचाऱ्यांनी आशा स्वयंसेविकांना धमक्या केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। ऑर्डर किट घ्या नाहीतर पोलीस केस दाखल करू, अटक होईल अशा प्रकारच्या फोन कॉल्समुळे आशा कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। अर्नाळ्यातील 2 आशा स्वयंसेविकांना विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पक्षाचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या वर्तनामुळे प्रशासनावरील जनविश्वास कमी होतो आणि महिला कार्यकर्त्यांचा सन्मान धोक्यात आला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष वसई तालुका समितीने प्रशासनाला 4 मागण्यांचे कटाक्षाने पालन करण्याचा सल्ला दिला आहे। वसई तालुक्यातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्यावरील सर्व बीएलओ सहाय्यक नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात। भविष्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा इतर निवडणूक कामांसाठी या वर्गातील महिलांना नियुक्त न करण्याच्या स्पष्ट लेखी निर्देश जाहीर करावेत। धमकी देणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगात्मक कारवाई करावी। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्याशी चर्चा करून त्यांचे आरोग्य सेवेतील कामकाज विघ्नात न आणता समन्वयात्मक धोरण जाहीर करावा। निवेदनावर सही करणारे लोक कॉम्रेड अनिरुद्ध मेहेर वसई तालुका सेक्रेटरी आणि कॉम्रेड सीता जाधव सह सेक्रेटरी वसई तालुका। भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यांनी सरकारला सांगितले की वरील मागण्या त्वरित मान्य झाल्या नसतील तर 21 जुलैला तहसीलदार कार्यालय वसई येथे आशा स्वयंसेविका संघ व अन्य संघटनांसह संयुक्त मोर्चा काढण्यात येईल। पक्षाचे म्हणणे आहे की आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेवा व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांसाठी कायमपणे पाठिंबा देतील आणि स्थानिक आरोग्य सेवा व महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत। रिपोर्टर अनिरुद्ध मेहेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्याच्यावरून आज आम्हाला आम्ही सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आज आम्ही वसईला तहसीलदार इथे निवेदन देण्यासाठी आलेले बीएलओच्या कामाची सक्ती करण्याबाबत। सरकार जे आम्हाला बीएलओच्या कामाच्या बाबतीत सक्ती करते हे साफ चुकीचं आहे। शासनाने आम्हाला आशा म्हणून नियुक्ती केलेली शासनाच्या कामासाठी माता मृत्यू, बाल मृत्यू रोखण्याकरता, पण आता बीएलओची कामाची आम्हाला इतकी सक्ती होत आहे की आमच्या जे मेन काम आहे त्याच्यावर आमचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे। आम्हाला जर नेहमी सांगतात तुम्ही गरोदर मातांवर व्हिजिट द्या, बाल मृत्यू होत आहेत, मातांना व्हिजिट द्या, त्यांना व्हिजिट करायची का बीएलओची कामं करायची? ह्या ज्या सर्व ज्या इकडे जमलेल्या आशा आहेत त्यांचं तेवढं शिक्षणसुद्धा नाही आहे की ते बीएलओची कामं करतील। आता आम्ही जे निवेदन दिलं तर आम्हाला त्यांनी एक सांगितलेलं आहे की तुम्हाला सहाय्यक देतो। अरे पण सहाय्यक देऊन आमची जी मूळ कामं ती राहतात ना, ती आम्ही काय करायचं आहे? तर आमची शासनाला विनंती आहे की आमची त्यांना हा जोडून विनंती करत सांगते की त्यांनी आम्हाला सहाय्यक नको पण आम्हाला बीएलओच्या कामातून मुक्ती द्यावी।
नमस्कार, मी आशा सेविका अर्नाळामधून बोलते. आमच्या BLO कामावर आम्हाला सक्ती केली जाते आणि मी कमी शिकलेली असल्या कारणाने मला ते BLOचं काम जमत नाही. तरी हे लोक बळजबरी आम्हाला आमच्यावर काम लादलं जातं. त्याच्यातून आम्हाला मुक्तता करावी, कारण मला काहीच जमत नाही. आणि जे सहाय्यक देणार आहेत त्यांनाच तुम्ही त्यांचं मोबाईल नंबर ऑनलाईन करा आणि त्यांनाच ती कामं द्यावी अशी मी नम्र विनंती करत आहे. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आशा अंगणवाडी सेविकांची जी युनियन आहे याच्यामार्फत आशा अंगणवाडी सेविका त्याचबरोबर शिक्षकांना सरकारने BLO म्हणून जबरदस्तीने सक्तीने जे काम लादायला लावलेलं आहे, या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी सतत निषेध व्यक्त केलेला आहे आणि संबंध महाराष्ट्रभरामध्ये आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी सतत आंदोलनं केलेली आहेत. आणि अर्नाळ्यामध्ये जी घटना घडली की 2 आदिवासी आशा सेविकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. या भर पावसामध्ये त्या लोकांना सक्तीने काम करायला लावलं होतं. घरामधून बाहेर पडण्याची परिस्थिती नव्हती. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की रेड अलर्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते काम केलं नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या घटनेचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर आम्ही मुख्य मागणी करतोय की शिक्षक असतील, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्यांना जे BLOचं काम जबरदस्तीने लादलंय ह्याच्यामुळे थेट सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय. आशा सेविका, अंगणवाडी सेविका ह्यांचं जे मूळ काम आहे, बालकांचा मृत्यू असेल, कुपोषणाचा प्रश्न असेल किंवा गरोदर मातांचा प्रश्न असेल, ह्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ती काम त्यांचे थांबत आहेत. तसेच शिक्षकांना सुद्धा BLOचं काम सक्तीने करतायत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे आणि म्हणून हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ह्या आशांच्या पाठीशी आहे आणि येत्या 21 तारखेला ह्या प्रश्नावर वसई तालुक्यातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना आम्ही आव्हान करतोय की 21 तारखेला भव्य असा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावर सामान्य नागरिकांना घेऊन आम्ही सामील होणारच आहोत. मात्र बाकीच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे. आणि आपली मुख्य जी मागणी आहे की अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शिक्षकांना जे BLOचं काम सक्तीने देत आहेत ते रद्द झालं पाहिजे. सततच्या लढ्यामुळे आज तहसीलदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला सहाय्यक देतोय, परंतु आमची अशी ठाम मागणी आहे की सहाय्यक आम्हाला नकोय. तुम्ही जे काम आमच्यावर लादतायत तेच सहाय्यकच्या मार्फत तुम्ही काम करून घ्या. निंदनीय बाब अशी आहे की गेल्या 2 वर्षापासून ह्या आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना त्यांचं मानधनसुद्धा अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून हा मोर्चा निघतोय. सर्वांना आम्ही आव्हान करतो, इतर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनीसुद्धा ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं.